आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन देखील जोडले गेलेले आहेत। नवनाथजींशी आपण बातचीत करूया। नवनाथजी, अंबादास दानवेजींनी मोठा आरोप केलेला आहे सरकारवर। सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झाला असा आरोप दानवे यांनी केलेला आहे। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? मुख्यमंत्री सौर कृषी योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला। आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना पंप मिळाले आणि दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळायला सुरुवात झाली आहे। दुर्दैवाने विरोधकांकडे सध्या कुठलेही मुद्दे नसल्यामुळे अशा पद्धतीचे खोटे आरोप करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। अंबादासजी दानवे यांना माझी एवढीच विनंती आहे की हे महाविकास आघाडीचं सरकार नाही जे रोज 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं जात होतं। तुमच्याकडे या संदर्भामध्ये काही पुरावे असतील तर ते पुरावे दिले पाहिजे। याच्यामध्ये काही कंपन्या किंवा कोणी अधिकारी दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल। परंतु मुख्यमंत्री सौर कृषी योजनेसारखी एक चांगली योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आली आणि ज्याच्यातून हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला। आपल्याला माहिती आहे की याआधी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग होतं, शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती, शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये ही योजना आली ज्याच्यामध्ये हजारो शेतकरी लाभार्थी आहेत। मागेल त्याला कृषी पंप देण्याची योजना आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। परंतु सरकारला बदनाम करायचं, शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळू नये असा प्रयत्न करायचा, असा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय। त्याच्यामध्ये काही पुरावे असतील तर निश्चितपणे त्यांनी यंत्रणांकडे दिले पाहिजे, विनाकारण हवेत आरोप करू नये। नवनाथजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की योजनेमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप दानवेजींनी केलेला आहे। तर समजा हे खरं ठरलं तर याला उत्तर देण्यासाठी चौकशीसाठी तुम्ही सामोरं जाऊ शकता का? तुमची तयारी आहे का त्यासाठी? काही चुकीचं असेल तर निश्चितपणे पुरावे दिले पाहिजे, विनाकारण हवेत आरोप करू नये। काही पुरावे असतील, चौकशी असेल तर निश्चितपणे याच्यात काही चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, वाजे काय लादेन आहे का असं म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नाही, ते उद्धवजी ठाकरे होते की जे वाजे काय लादेन आहे का असं म्हणणारे। याच्यात कोणी चुकीचं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल।